महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा असलेल्या सत्यशोधक या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शाहू चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला। त्यांच्यासह आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीभेदाच्या भिंती दूर सारत शोषितांच्या मुलांना शिक्षणाची दारं खुली करून दिली। एका महात्म्याच्या आयुष्याचा वेध घेताना त्यांची जडणघडण कशी झाली, शिक्षणामुळे मिळालेले विचार आणि स्वतःच्या सखोल निरीक्षण अभ्यासातून त्यांनी कमावलेले विचार समाजात कसे झिरपत गेले याचं अत्यंत सहज आणि वास्तवदर्शी चित्रण सत्यशोधक या चित्रपटात पाहायला मिळतं। 2 तासांचा हा चित्रपट पाहताना आमदार सतेज पाटील हे देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कोल्हापुरातील लोकांसाठी 2 दिवस सत्यशोधक हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे। काँग्रेस कमिटी कार्यालयात सत्यशोधक चित्रपटाची तिकीटं उपलब्ध असतील असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। सत्यशोधक बद्दल प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी हा चित्रपट सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात समाजाला दिशा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला। देशातल्या गढूळ वातावरणामध्ये, महाराष्ट्रातल्या गढूळ वातावरणामध्ये दिशादर्शक असा हा सिनेमा आहे, तो सगळ्यांनी पाहावा अशी आमची अपेक्षा आहे। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज काँग्रेसचे आम्ही आमदार पदाधिकारी हा सिनेमा बघणार आहोत आणि 2 दिवसामध्ये 2 शो हे लोकांसाठी आम्ही मोफतपणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दाखवणार आहोत। त्याचे पासेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये मिळणार आहेत आणि पूर्णपणे लोकांच्यापर्यंत हा विचार पोचावा आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्या कर्तृत्ववान लोकांचा इतिहास आहे तो इतिहास आमच्या तरुण पिढीपुढे जावा हा उद्देश आमचा आहे। द काश्मीर फाईल्स सारखा प्रोपगंडा करणारे चित्रपट काढून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रकार देशात करण्यात आला होता। अशा चित्रपटांना भाजपकडून देखील पाठबळ मिळालं। कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत द काश्मीर फाईल्स हा चित्रपट आला होता, मात्र कोल्हापूरची भूमी ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, त्यामुळे या ठिकाणी जातीचं ध्रुवीकरण चालत नाही, हे कोल्हापूरकरांनी दाखवून दिल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। फाईलचा विषय आपण निघाला मागच्या वेळी कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये तो प्रचंड प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु कोल्हापूरची भूमी शाहू महाराजांची भूमी आहे, समतेची भूमी आहे आणि इथं ध्रुवीकरण चालत नाही हे अनेकदा कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि मला वाटतं हाच आमचा पाया आहे, तो पाया जपण्याचं काम आम्ही करणार आहोत। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राहुल माने, प्रताप जाधव, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, काँग्रेसचे करवीर तालुका अध्यक्ष शंकर पाटील, गगनबावडा तालुका अध्यक्ष बजरंग पाटील, भुदरगड तालुका अध्यक्ष शामराव देसाई, हिंदूराव चौगुले, दुर्वास बापू कदम, बाजीराव खाडे, भारती पोवार, संध्या घोटणे, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, उदय पोवार यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत हा चित्रपट पाहिला।